नमस्कार मित्रांनो, मुळात आपलं नियोजन चांगलं नसतं आणि आपण जनावरांना दोष देत बसतो. समोर जी म्हैस बघताय ही आपण एका शेतकऱ्याकडून घेतली की तो शेतकरी कंटाळला होता अक्षरशः की ही म्हैस गाभण राहत नाही. ती वेल्याच्या नंतर 7 ते 8 महिन्यापर्यंत गाभणच राहिली नाही. आपण खरेदी केलं आणि तिला खरेदी केल्याच्या नंतर डिवॉर्मिंग करून घेतली सुरुवातीला आणि चांगल्या मिनरल मिक्सचर तिला आपण लावलो. आणि आपला चारा जो असतो तो आपल्या घरचा चारा आहे, जो भेंडी नावाने आपण त्या जनावरांना 12 महिने वापरतो. या चाऱ्यामुळे जनावरं गाभण जाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि या चाऱ्यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण जास्त आहे आणि मिनरल मिक्सचर आपण चांगल्या प्रकारे वापरतो. आल्यानंतर हिला आपण डिवॉर्मिंग केली आणि ही पुढच्या 21 दिवसानंतर ही माझ्यावरती आली आणि माझ्यावरती आल्याच्या नंतर आपण हिची लक्षणं ओळखली की ही म्हैस सारखी ओरडते आणि नासर पण टाकते. ही लक्षणं ओळखली आणि तिला गाभ भरवलं आणि पहिल्या याच्यामध्ये कन्सिव्ह झाली. तर अशा प्रकारे आपल्या जनावरांना आपण गाभण भरवलं पाहिजे.